एकर मध्ये किती रोप बसले तिथं? ते 3,500 रुपये ती. मार्केट वगैरे कुठल्या मार्केटला घालताय तुम्ही? आता सध्या सोलापूर मार्गे हैदराबादला जातोय. हैदराबादला जातोय. सुरुवात 100-200 किलो पासून होते चालू, पुढे पुढे टनापर्यंत निघतोय. हे चिपको सापळा आहे, ग्लास सापळा म्हणून आहे. त्यात जे सोनेरी माशी असते, दोडक्याचा प्लॉट संपला काही काढून रानं नीट करायला अडचण येत नाही. परीक्षणचं जर केलं तर ते फिक्स होतंय. नमस्कार मित्रांनो, जसं तुम्ही थंबनेलमध्ये पाहिलं की बाबा 45 दिवसात येणारं पीक हे तुम्हाला लाखो रुपये कमवून देते असं एक पीक आहे. आपण हॉटेल्समध्ये बघा खातो बघा, ग्रेव्ही असते, कोणतीही भाजी मागा तुम्ही मागितली तर तुम्हाला ते त्याच्याबरोबर ग्रेव्ही जे येते ना, ते ग्रेव्ही ह्या दोडक्यापासून बनलेली असते. तर हॉटेल लाईनला सगळ्यात जास्त चालणारा हा दोडका आहे. तर आपण आज याचं हार्वेस्टिंग बघणार आहे. बघा काय रेट वगैरे आहे दोडक्याचा. शेतकरी आपल्याबरोबर आहेत, आपण याची जरा माहिती घेऊया. या माहिती तर आपण बघणार आहे. त्याच्या आधी बघा हे तुम्हाला मी साईज दाखवतो. जरा त्यांनी थोडं हार्वेस्टिंग केलेलं आहे. तर हे समोर बघा हा दोडका बघा, दोडक्याची साईज बघा 1.5 फूट ते 2 फुटापर्यंत दोडक्याची साईज आहे. म्हणजे चांगला त्यांनी उतारा चांगला पडलेला आहे बघा. आणि प्रत्येक 3 दिवसाला ह्याचा तोडा करावा लागतो. तर आता हे तोडणी चालू आहे, म्हणजे हार्वेस्टिंग चालू आहे. तर आपण बघूया बघा हे साईज बघा आणि क्वालिटी शाईन बघा कशी शाईन आहे. दोडका एक नंबर आलेला आपण बघूया. चला या. एक जण फळबागा, फुलबागा, नंतर भाजीपाला या गोष्टी तुम्हाला दिसत आहेत. तर आपल्या समोर शेतकरी आहेत. तर यांनी बघा दोडक्याचा प्लॉट लावलेला आहे. तर दोडक्या प्लॉट मध्ये कसं त्यांनी नियोजन वगैरे केलं आहे ते थोडं माहिती बघू आपण यांच्याकडून. नमस्कार त्या. नमस्कार, मी नामदेव वसंत अवताडे. मी व्यवसाय शेती करतोय काय, आणि दोडका, टोमॅटो, ऊस ही माझी पिकं आहेत. त्यामुळं शेतीतच उत्पन्न घेतोय. हा जो दोडका लावलाय हा कुठला वाण आहे का? ह्या रजनीश म्हणून आहे. रजनीश म्हणून आहे. याचं काय तुम्ही नर्सरी मधून रोप आणलेले का स्वतः तयार केले? नाही, पुढे आणून रोपं तयार केली. स्वतः रोप तयार केली? नाही, नर्सरीमध्ये रोपं तयार करून घेतली. म्हणजे तुमच्या हिशोबाने तुम्ही तयार करून घेतले. किती महिन्याचं पीक आहे दोडका? दोडका 1.5 महिन्यात चालू होतोय आणि चालतो 1-2 महिने ते 2.5 महिने. 2 ते 2.5 महिने याचं तुम्हाला उत्पन्न चालू होते. हो. एका वेळेस एका तोड्याला किती किलो वगैरे काय निघते? नाही, सध्या सुरुवात 100-200 किलो पासून होते चालू, पुढे पुढे टनापर्यंत निघतोय. 1 टनापर्यंत निघू शकते. आणि ह्याला पाण्याचं कसं नियोजन आहे तुम्हाला? आणि ड्रिप केले, ड्रिप इरिगेशन केलेलं आहे? मल्चिंग केलंय, बेड सोडून त्यावर लागण करून ड्रिप केले. त्याला फवारण्या वगैरे, औषधाचं कसं नियोजन वगैरे? फवारण्या 4 दिवसाला करावं लागते. फवारणी एसटीबीने करतोय. एसटीबीने फवारणी करताय? एकर मध्ये किती रोप बसले तिथं? ते 3,500 रुपये ती. 3,500 रोप बसलेले आहेत. आणि असं जर आपण रोप जर तयार केलं नसतं तर मग आपल्याला महाग पडलं असतं ना. नर्सरीवाले किती रोप विकतात? नाही, नर्सरी नाही, रोप तयार केली म्हणजे बी आणून तयार केली. खात्रीशीर आपल्याला बाबा जे हवंय तसं, म्हणजे आपण वाण आपण आपल्या समोर असं नर्सरीवाले कधी सांगू शकतो बाबा XYZ आहे, ते आपल्याला जर नाही मिळालं तर एवढं लावायचं, मोठं करायचं, पीक हातात आल्यावर खात्रीशीर आपल्याला राहते की आपण स्वतः बनवलेलं असल्यामुळे. हो, बरोबर. मार्केट वगैरे कुठल्या मार्केटला घालताय तुम्ही? आता सध्या सोलापूर मार्गे हैदराबादला जातोय. हैदराबादला जातोय. आणि दोडक्याचा काय तुम्ही अभ्यास केलाय का आधी? काय म्हणजे का फक्त काय औषधी गुणधर्म किंवा सगळ्यात जास्त मागणी वगैरे कशासाठी काय? तसं भाजीसाठीच, फक्त भाजीपाला हॉटेल लाईनला जाणार. दोडका लावण्यासाठी कुठला महिना, म्हणजे कुठला असा? नाही, 12 महिने पीक आहे. 12 महिने पीक आहे असं? 12 महिने पीक आहे. कुठल्याही महिन्यात तुम्ही लावू शकता काय त्याला? म्हणजे असं नाही की ह्या महिन्यात लावलं पाहिजे. नाही, 12 महिने. उन्हाळा, पावसाळा, हिवाळा, थंडी कुठल्याही असू दे तुम्हाला त्याच्यानुसार तुम्हाला त्याच्यावरती काय बाबा आळी, किडे वगैरे येते, त्यासाठी ट्रॅप लावावं लागते, फवारणी करायला लागते, चिकट सापळं लावावं लागते. आता मी आल्यानंतर बघितलं होतं समोर तुम्ही काय ट्रॅप लावलाय? हे ट्रॅप आहे. आता तुमच्या हातात हे काय बॉक्स आहे आणि हे वर अडकून? हे चिपको सापळा आहे. हे ग्लास सापळा म्हणून आहे. त्यात जी सोनेरी माशी असते काय, ते दोडक्याला डंक मारते, आणि दोडक्याला डंक मारला का दोडका त्यातनं वाकडा होतोय. वाकडा आल्यानंतर त्याला मार्केट नाही राहत, आणि तो दोडका खराब बी होतोय तिथं. त्यासाठी हे सापळा असं एकरी 10 लावलं तर एक सुद्धा माशी राहत नाही याच्यात प्लॉट मध्ये. आणि चिकट सापळं बी लावतोय आपण, तेव्हा ते पिवळं दिसतोय ना तुमचा, पिवळा निळा सापळा आहे. थ्रिप्स साठी त्याला येऊन चिटकते ती. आता हे तुम्ही जवळ बांधलेली दिसते मला, असं मांडव केलं बरंच. आता हे बांबू वगैरे लावले, तर बऱ्याच ठिकाणी तुम्ही द्राक्षीला वगैरे फॅब्रिकेशन लावले असते.
त्याच्या ऐवजी मग ह्याचे काय फायदे आहेत का त्याचे काय फायदे आहेत बाबा किंवा दोन्हीचं काय असं काय मेन सगळ्यात मोठं जर मला तर वाटतं कॉस्टिंगच कमी होते हा खर्चच कॉस्टिंग कमी होते खर्च कमी होतोय. पुन्हा म्हणलं तर हे काढता येतंय. प्लॉट संपला, दोडक्याचा प्लॉट संपला काही काढून राहणं नीट करायला अडचण येत नाही. फॅब्रिकेशनचं जर केलं तर ते फिक्स होतंय आणि फिक्स झालं का तिथं मेहनत करायला येत नाही वाहन फिरत नाही आतमध्ये. आणि कॉस्टिंग कमी होते ना याची. लेवलला करायला असलं तर जास्त खर्च कमी खर्च आणि जास्त उत्पन्नाकडे आपण लक्ष देऊ शकतो. बरोबर. मग आपल्याला जास्तीत जास्त उत्पन्न घेता येतं. जरा दाखवतो आपल्या पीक कसं दाखवत. हे असं लांबच्या लांब येते तर असं मोकळं राहिलं मंडळून तर सरळ येते. हे सरळ येतात असं. साईज किती फुटापर्यंत राहते? 1-1.5 फुटापर्यंत जाते. 2 फुटापर्यंत होतोय तर 1.5 फुटापर्यंत सरासरी जाते. मार्केटला सगळ्यात जास्त मागणी असणार किती किती साईज ठेवावं लागते आपल्याला? लांब जेवढं असेल तेवढं चालतेच. जेवढा लांब हो. तेवढा चालतो म्हणायचं. आणि जास्त पुढे जाऊ देऊन पण चालत नाही का? नाही पुढे गेलं का ते खराब होत. मग एकदा पीक चालू झालं तर किती दिवसाला तोडा करावं लागतो? 3 दिवसाला तोडायला लागला. 3 दिवसाला तुम्हाला कंपल्सरी तोडा करावं लागतो. मेन असतं की फुलं जास्त आली पाहिजे. फुलं आले तर तुम्हाला फळ जास्त मिळते. तर फुलं वाढण्यासाठी काय त्याला आहे का म्हणजे फर्टिलायझर वगैरे? 1261 जास्तीत जास्त सोडायचं. 1261 सगळ्यात जास्त सोडायचं. फुलं फळं जास्त निघते ना त्याच्यानुसार तुम्हाला उत्पन्न निघतंय. आता ही समोर जो दोडका दिसतंय हे जे आता ह्याची साईज लगेच किती दिवसांनी होती? आता किती दिवसांनी तोडायला हा? हे उद्या तोडायला गेलं. उद्या लगेच तोडायला झालं. जरा पुढे गेलं की चालत नाही मग परत. नाही चालतंय ते परवा दिवसावर 1 दिवस चालतंय. 2 दिवस 1-2 दिवस चालते. पुढे माग होते म्हणायचं. हा चालते. ओके. साईज मोठी होती पुन्हा मग. साईजला मग परत फरक पडतो थोडा. माहिती दिल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू. नमस्ते.